रत्नागिरी येथील पोलीस मैदानात आज सकाळी रॅलीसाठी सायकलिस्ट आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। या रॅलीला प्रोत्साहित करण्यासाठी पोलीस दलाचा बँड देखील तैनात होता। तो देशप्रेमावरती आधारित गीतांची धून वाजवित होता। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण शुभांगी साठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्यासह रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे डॉक्टर नितीन सनकर आणि सायकलिस्ट आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। मी मतदान करणार आहे, तुम्हीही करा, तुमच्या शेजाऱ्यांनाही करायला प्रोत्साहित करा, ती आपली जबाबदारी आणि कर्तव्य आहे, असं आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले। त्याचबरोबर तुमच्या शेजाऱ्यांना आणि तरुण मतदारांना मतदान करण्यासाठी सांगा। उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांनी सर्वांचं स्वागत करून प्रास्ताविकेत मतदान जनजागृतीपर सायकल रॅलीचा उद्देश सांगितला। त्यानंतर त्यांनी मतदान करण्याबाबत उपस्थित सर्वांना शपथ दिली। यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व अधिकारी, कर्मचारी, सायकलिस्ट यांनी देखील फलकावरती मतदान जनजागृतीपर संदेश लिहून स्वाक्षरी केली। त्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीस प्रारंभ केला। पोलीस मैदान ते शासकीय रुग्णालय ते तेलियाळी, मांडवी बीच, टिळकाळी, गोखले नाका, मारुती मंदिर ते पोलीस कर्मचारी वसाहत अशा मार्गावरून ही सायकल रॅली मतदान जनजागृतीपर करत निघाली। पोलीस वसाहत या ठिकाणी आल्यानंतर या रॅलीची सांगता झाली। या ठिकाणी रॅलीत सहभागी झालेल्या सायकलिस्ट श्रद्धा रहाटे, प्रतिकेश बेंद्रे, सांची कांबळे आणि अप्पर जिल्हाधिकारी बर्गे, उपमुख्य कार्यकारी देसाई यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रशस्तीपत्रक देण्यात आले।